म्हणून साक्षात श्रीकृष्णाने केलेले कर्म देखील व्यर्थ गेले आणि महायुद्ध घडले. नमस्कार. अनेकदा ग्रह, तारे आणि विद्वानांच्या मते चित्र विपरीत दिसत असतं. पण हीच वेळ असते आपल्यामधील सर्व शक्तीपणाला लावून परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेण्याची. दैववाद हा प्रत्यक्षात योग्य कर्माची संधी शोधून घटनेच्या शक्यता बदलवत असतो. संपूर्ण महाभारत दंतकथामध्ये अशा अनेक गोष्टी नमूद आहे. या व्हिडिओ मालिकेत आपण त्या पाहिल्या आहेत. अनेक विद्वानांनी आपली बुद्धी चातुर्य योग्य वेळी वापरून केलेल्या कर्माच्या बळावर भाग्य बदलण्याची किमया केली आहे. पण प्रत्येक वेळी हे घडताना दिसत नाही. तसं राहिलं असतं तर श्रीकृष्णाला महायुद्ध थांबवण्यात अपयश आलं नसतं. कारण एखादी घटना ही घडणारच असते आणि ती घडते. भारतीय धर्मशास्त्र, भारतीय तत्त्व आणि भारतीय दर्शनशास्त्र हे मुख्यतः कर्मवादावर आधारित आहे. कर्म हे महत्त्वपूर्ण असतात हे अनेक प्रकारे इथे सांगितल्या जातं. कर्माच्या मर्यादा देखील आपल्याला शिकवल्या जातात. विष्णुदेव जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्या अवतारातून ते या सर्व गोष्टी माणसाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिकवत असतात. श्रीकृष्णाने पहिला प्रयत्न केला तो महायुद्ध टाळण्याचा. त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले, पण ते युद्ध टाळू शकले नाही. अनेक लोकांचा होणारा विध्वंस त्यांना दिसत असताना ते ही घटना टाळू शकले नाही. त्यांना त्यांची ही मर्यादा लक्षात आली. अनेक प्रयत्न करूनही त्यांना त्यात यश येत नाही. त्यानंतर दुसरा विषय आला. महायुद्धात आता कोणत्या बाजूने उभं राहायचं, तेव्हा ते धर्माच्या बाजूने उभे राहिले. कारण पुढच्या पिढीला धर्म शिकवणं हे त्यांना महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे कर्म करताना ते धर्माच्या बाजूने उभे राहिले. अर्थात त्यांचं पहिलं कर्म युद्ध टाळण्यासाठी होतं, ज्यात त्यांना यश आलं नाही. दुसरं कर्म त्यांनी धर्माने लढाई जिंकावी यासाठी केलं. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. साम, दाम, दंड, भेद, नीती सगळ्यांचा वापर केला. थोडक्यात युद्धात धर्माची बाजू जिंकावी यासाठी कार्य केलं. श्रीकृष्णाने जर हे कर्म केलं नसतं तर नंतरचा येणारा भारत किंवा पुढची पिढी ही अत्यंत वेगळी राहिली असती. युद्धात शकुनी, दुर्योधन यांच्या तत्वाचा आणि विचारांचा विजय झाला असता आणि ते पुढच्या पिढीसाठी घातक ठरलं असतं. म्हणूनच श्रीकृष्ण धर्माच्या बाजूने उभे राहिले. धर्माला विजय प्राप्त करून दिला. मात्र त्यांचा पहिला प्रयत्न, पहिलं कर्म हे युद्ध